नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षकांनो, मी विकास गायधनी पिक्टोग्राम चावडीवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. याआधी आपण बिझनेस असेल, अध्यात्म असेल, राजकीय असेल, सगळ्या प्रकारचे प्रवास आत्तापर्यंत जाणून घेतले. हे सगळं करत असताना आपण नवरात्रीचे 9 दिवस नवरात्री विशेष एपिसोड्स पण घेतले, ज्यामध्ये 9 विशेष महिलांना पण आमंत्रित केलं होतं. त्यांचे व्ह्यूज, त्यांच्या कामाबद्दलचे जाणून घेतले होते. परंतु आज जी चर्चा आपण करण्यासाठी इतक्या दिवसानंतर पुन्हा भेटतोय, तो खरं तर आपल्या नाशिक शहराचा, राज्याचा, देशाचा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ते म्हणजे राजकारण. आत्ता ज्या येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, या सगळ्यांना मग आपण या सगळ्यांचाच विचार करून खरं तर ही सीरीज पुन्हा एकदा सुरू केली आहे. आणि आज आपण ज्या व्यक्तीला इकडे आमंत्रित केलंय, म्हणताना आपण म्हणतो की नगरसेवक, पण प्रत्येक वेळी नगरसेवक म्हणजे पुरुषच असावा असं कधी नसतं. आमच्याकडे नगरसेविकाही आहेत, ज्यांनी तितकंच खांद्याला खांदा लावून ते उभं राहिल्या, तितकीच ती कामं केली आहेत. प्रसंगी पराभव पण बघितलेत, परंतु पराभवाने हरून न जाता पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा तो प्रवास सुरू केला आणि आज एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 3-3 टर्म कामं करून लोकांचा विश्वास जिंकून त्या पुन्हा एकदा मैदानात उतरतायत. आज आपल्या पिक्टोग्राम चावडीवरती या विशेष व्यक्तीचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय. सुवर्णताई मटाले आज आपल्याकडे आलेले आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिले राजकीय प्रवासाकडे वळण्या अगोदर मला खरं तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल. राजकारणात येण्याचा तुमचा प्रवास नक्की सुरू कसा झाला? समाजकारण, राजकारण हे सगळं ताळमेळ कसा तुम्ही साधला? खरं तर 2007ला आम्ही जो राहतो हे आमचं कामटवाडी गाव मटाले कुटुंबियांचं. म्हणजे त्या गावामध्ये माझे पती हे विद्यार्थी सेनेत काम करत होते आणि 2003ला आमचं लग्न झालं. 2007ला निवडणूक नाशिक महानगरपालिकेची जाहीर झाली आणि त्यांना उभं राहायची इच्छा होती, ते पण शिवसैनिक. आणि तो वॉर्ड महिला राखीव झाला आणि महिला राखीव वॉर्ड झाल्यानंतर त्यांनी की मला असं ठरवलं कुटुंबाने की तू उभी राहा. कारण खरं तर मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे जन्मगाव भगूर, होय. मी त्याच गावची कन्या आहे. माझंही जन्मगाव भगूर आणि माझे वडील हे हाडाचे शिवसैनिक केशव कासार. त्याचसोबत मायकोमध्ये ते कामगार नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे रक्तामध्ये एक नेतृत्व, समाजकारण करण्याची गुण होते. आणि मी असं म्हणते कायम की माझ्या वडिलांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा केली. कामगार नेते म्हणून अनेक कुटुंबाला आज कंपनीमध्ये कामाच्या माध्यमातून आज ती कुटुंब स्थिर स्थावर झाली. आणि ते सगळं असेल आणि माझ्या मटाले कुटुंबियाचे पण समाजासाठी केलेले काही ऋण असतील, म्हणून मला ही संधी 2007ला त्यांना द्यावीशी वाटली. आणि शिवसेनेकडे आम्ही तिकीट मागितलं, शिवसैनिक म्हणूनच काम केलं आणि वेळेवर आमचं तिकीट हे दुसऱ्याला दिलं गेलं. आणि मग आमच्या सर्वच कुटुंबातील ज्येष्ठ लोकांनी ठरवलं, आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण अपक्ष का होईना उभं राहायचं. निवडणूक प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची आणि आपल्यालाही कळेल की आपण किती लोकांपर्यंत पोहोचतो. आणि मग त्या माध्यमातून आम्ही ती निवडणुकीला सामोरे गेलो. कुठलाही जास्त अनुभव नसताना सुद्धा आम्ही त्यावेळेस 2 नंबरचं मतदान घेतलं, अपक्ष. पक्षाचं कुठलंही चिन्ह नसताना. बरोबर. आणि मग खरं तर तिथूनच वाटलं की नाही, आपण जर कुठलाही जास्त अनुभव नसताना जर आपण अपक्ष 2 नंबरचं मतदान घेऊ शकतो, तर निश्चितच आपण पुढे काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तेव्हापासून सगळी म्हणजे सुरुवात झाली. मग गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, प्रत्येक कुटुंबामध्ये सुखदुःखाला सहभागी होणं असेल, कोणाच्या अडीअडचणी सोडवणं असेल. आणि मग 2012च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेसच्या प्रस्थापित नगरसेविका असताना सुद्धा मी म्हणजे 2-2.5 हजाराच्या लीडनी मला जनतेने निवडून दिली. क्या बात आहे. आणि मग तिथून खरं सुरुवात झाली. पण वारसा हा जन्मजात रक्तात, संस्कारात होता आणि मला अभिमान आहे की त्यामुळेच मी एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून माझं चांगलं काम, माझं चांगलं नाव इथं मी उभं करू शकले. बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं आमच्या प्रेक्षकांना की वडील कामगार नेते होते आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सासरी आलात, तिथेही राजकारणाचा वारसा होताच. परंतु
महिला म्हणून काम करत असताना किंवा एका महिलेला संधी द्यावी असं ज्यावेळेस ठरलं आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला, महिला नेता म्हणून काम करत असताना घरून किंवा बाहेरून लोकांमधनं काही अडचणी आल्यात का? खरं तर प्रत्येक लग्न झालेली महिला हिला जेव्हा तिच्या कुटुंबातून, म्हणजे आज आमचं एकत्र कुटुंब आहे, तिच्या सासूचं, सासऱ्यांचं, नवऱ्याचं पाठबळ मिळतं ना, तेव्हा ती वाघिणीसारखी प्रत्येक प्रसंगाला सामोरी जात असते. त्याच्यावर मला नाही वाटत की कुठे मला अडचण आली महिला म्हणून. म्हणजे भारत म्हटलं की आपण पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जी खंबीर साथ साहेबांची मिळाली, मला वाटतं त्यामुळेच आज कुठंतरी हे सगळे प्रवास तुम्ही करू शकलात आणि आज आपण या व्यासपीठावरती बसून या सगळ्या चर्चा करतोय. ह्या सगळ्या धावपळीमध्ये कुटुंबाचा पाठबळ, कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. असा कुठला प्रसंग ज्यावेळेस तुम्हाला खूप लो फील झालाय कुठेतरी आणि तेव्हा तुमच्या कुटुंबाने खूप तुम्हाला साथ दिली आहे? खरं तर समाजकारणात काम करत असताना रोजच असे कधी कधी प्रसंग येतात की आपल्याला असं वाटतं आपण कमी पडतोय कुठेतरी, आणि त्या प्रत्येक वेळेस कुटुंबाची साथ तर होतीच, पण एक विशेष गोष्ट सांगायला आनंद होतो की 2012च्या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रचार करत होतो, माझ्या सासूबाई सुद्धा माझ्याबरोबर प्रचाराला होत्या. सुंदर. आणि त्यावेळेस त्यांनी माझी नगरसेवकांबद्दल ज्या काही गोष्टी ऐकल्या, नगरसेविकेबद्दल, त्यांनी एकच सांगितलं की तू निवडून आल्यानंतर तुझी पहिली जबाबदारी हा तुझा प्रभाग राहणार आहे. क्या बात. हातातलं काम सोडून आलेल्या प्रत्येक नागरिकाचं समस्या घेऊन घरामध्ये किंवा बाहेर त्यांचं काम करणं, त्यांच्या समस्या सोडवणं ही तुझी पहिली जबाबदारी राहील. आणि निश्चितच, कारण त्यांनी तो शब्द आजपर्यंत मी लक्षात ठेवलाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने मी इथपर्यंत आज काम करत आले. आपण जेव्हा कुठली कौटुंबिक गोष्ट ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस खरं तर आत्तापर्यंत आपल्याकडे मराठी सिरियल्स असेल किंवा चित्रपट असेल त्यांचा खूप निगेटिव्ह पगडा या गोष्टींचा पडला आहे की सासूसुना म्हटलं की फक्त भांडणं दाखवली आहेत. परंतु तुम्ही जो आता उल्लेख केला की त्यांच्या सहकार्याने तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि माझा पुढचा प्रश्नच तो आहे की 3 टर्म नगरसेवक असताना तुम्ही आत्तापर्यंत ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की घरून सपोर्ट चांगला मिळाला आणि कामं होत गेली, मग एक्झॅक्टली कुठल्या प्रकारची कामं आपण केली, कुठली ठळक कामं आत्तापर्यंत केलीत आपण? खरं तर लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर रस्ता, लाईट, पाणी हे पहिलं कर्तव्य असतं. बरोबर. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना 2 टर्ममध्ये महापौर आमच्या पक्षाचे होते. आणि रस्ता, लाईट, पाणी म्हणजे याच्यामध्ये एक विशेष उल्लेख असा करावा लागेल की प्रभाग 49 जो होता, तो प्रभागाच्या बॉर्डर दोन्ही साईडला नाले होते, कारण सिडको परिसरामध्ये 5 नाल्या वाहतात. खरं तर ती नासर्डी नदीला जाऊन मिळतात आणि मग त्याचं रूपांतर पुढे नदीमध्ये झालेलं होतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस 2012चा पहिला पावसाळा आला, तर अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात होतं, कॉलनीमध्ये इतकं पाणी साचलेलं होतं आणि ती खूप मोठी समस्या होती आमच्या भागामध्ये. सांगायला आनंद वाटतो की आज प्रभागामध्ये 90% हा प्रश्न आम्ही निकाली काढलेला आहे. क्या बात आहे. ह्या काळामध्ये आम्ही म्हणणार नाही 100%, कारण आमचा जो भाग आहे तिथे दरवर्षी कमीत कमी 50 ते 60च्या पुढे बिल्डिंग डेव्हलप होत असतात. आणि हे होत असताना कधीतरी थोडासा प्रश्न राहिला असेल, पण मी म्हणेल 90%च्या पुढे आम्ही तो प्रश्न मार्गी लावला. कारण आता निसर्ग बदललाय. कधी कधी महिना पाऊस येत नाही, कधी आला तर तो 5 तासात इतका पडतो की तो 10 दिवसांची कसर काढतो. ते कामासाठी म्हणजे आम्ही 100% त्यात आम्ही यश मिळवले. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी ह्याच सगळ्या तुमच्या कामांमुळे असं म्हटलं जातं की सुवर्णताई म्हटलं की संवाद, सुवर्णताई म्हटलं की संघटन, सुवर्णताई म्हटलं की विकास आणि सुवर्णताई म्हटलं की सहज उपलब्ध होणारी व्यक्ती. म्हणजे कुणालाही काहीतरी अडचणी आणि ताई हजर आहेत अशी प्रकारची ओळख तुमची जी तयार झाली आहे. तर ह्या सगळ्या मागचं गणित काय, कसं कसं नक्की तुम्ही हे कमावलं या सगळ्या गोष्टी? एकतर महिला लोकप्रतिनिधी आपल्याला राजकारणामध्ये 50% आरक्षण आहे म्हणून खूपदा की तिथे त्या महिलेच्या पतीची इच्छा असते उभं राहायची आणि मग त्या आरक्षणामुळे पतीच्या जागेवर पत्नीला उभं केलं जातं आणि मग सगळं काम पती बघतात किंवा घरातले जेंट्स बघत असतात. पण आमच्याकडे उलटं झालं.
म्हणजे माझे पती दीपक मटाल यांनी मला एकच सांगितलं की तू निवडून आली आहे, तू लोकप्रतिनिधी आहे, तुला काम करायचंय, तुला फेस करायचंय. हा. आणि एक म्हणजे भगोरची कन्या, एक वडील माझे केशव कासार कामगार नेते बरोबर. यांचा एक वारसा, आणि त्याच्यामुळे एक धडाडी, एक लढण्याची वृत्ती ही माझ्यामध्ये जन्मजात असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला सामोरी गेले. कारण स्वतःचा स्वार्थ कधी मी बघितला नाही. वेळप्रसंगी माझ्याकडे मलाही कसली झळ बसली तरी चालेल आर्थिक, पण मी प्रत्येक वेळेस, कारण मला ना कोणावर अन्याय झालेला बघवत नाही, मला कोणाचं दुःख बघवत नाही, कोणाला हेतू पुरस्कार दिलेला त्रास बघवत नाही. त्याच्यामुळे या सगळ्यांशी लढत असताना माझ्याकडून मी एक स्वामी सेवेकरी आहे, स्वामी समर्थांची. हे स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं. हे सगळं करत असताना मला असं आठवतंय की तुम्ही महिलांचं कुठलं एक संघटन केलं होतं, एक महिला बचत गटही स्थापन केला होता, त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर ती तर एक कथाच आहे की शासकीय गट रजिस्टर झाले. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण आज प्रथम लोकप्रतिनिधी झाल्यानंतर महिला म्हणून महिलांच्या अपेक्षा होत्या की ताई आजपर्यंत फक्त BPLचे गट रजिस्टर होत होते महानगरपालिकेमध्ये, तर आमचे सुद्धा गट हे शासकीय गट झाले पाहिजे. आणि 2011ची जी आधीची जनगणना आहे त्याच्यामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या कुटुंबातली नावं होती त्यांचेच गट हे शासकीय गट आजपर्यंत होत होते. आणि हे त्याचा लढा चालू होता. त्याची म्हणजे येत्या 10-12 वर्षामध्ये त्याच्यासाठी काम आम्ही करत होतो. पण प्रत्येक वेळेस होतं की नाही, 2011च्या जनगणनेत जर त्यांच्या कुटुंबातलं कोणाचं नाव असेल तरच त्यांचे गट शासकीय गट होत होते. पण यासाठी मी विशेष आभार मानेल ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बंधू आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे. कारण हे साहेबांचे या सगळ्या महाराष्ट्रातील भगिनींना दिलेलं खूप मोठा म्हणजे आधार आहे की त्यांनी जेव्हा लाडकी बहीण योजना केली बहिणींसाठी, आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र ठरल्या त्या प्रत्येक महिलेच्या 10 जणींचा गट हा शासकीय गट झाला. आणि हे करण्यामागे मला आनंद वाटतो की ह्या नाशिक शहरामध्ये सगळ्यात पहिले माझे 100 बचत गट हे शासकीय गट झाले. आणि हे करत असताना ज्यावेळेस साहेबांनी आम्हाला नारी शक्ती म्हणून एक संकल्पना दिली की नारी शक्ती अंतर्गत तुम्ही बचत गट बनवा, आणि त्या गटाच्या माध्यमातून म्हणजे आज राजकीय विरोधक असतात, त्यांनी आमच्याच एक महिला ज्या ह्याच्यामध्ये खूप काम करतात, त्यांनी सांगितलं की असं काही होत नाही, गट रजिस्टर होणार नाही, तुमच्याकडे GR नाही. पण खरोखर म्हणजे लोकांच्या मनातलं, जनतेच्या मनातलं दुःख, संवेदना जाणणारं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आहे. कुठेतरी त्यांच्यापर्यंत ते आम्ही पोहोचवलं, आणि साहेबांमुळे आज ते स्वप्न माझ्यासोबत माझ्या सगळ्या महिलांचं साकार झालं. कुठेतरी म्हणूनच त्यांना अनाथांचा नाथ असं म्हटलं जातं. आणि त्याचसोबतच तुमची जी ओळख निर्माण झाली नाशिकमध्ये की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, ही चर्चा बऱ्याचदा आम्ही प्रभागांमध्ये ऐकली, लोकांकडनं ऐकली आहे. महापालिकेच्या कामासाठी निधी तुम्हाला मिळतच होता, परंतु या व्यतिरिक्तही प्रचंड विकास कामं तुम्ही केली आहेत. निधी मिळो अगर ना मिळो, तुम्ही कामांमध्ये कंटिन्यू व्यस्त होतात. ह्या सगळ्या प्रसंगाबद्दल काय सांगाल? खरं तर आहे ना, लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक हे खूप छोटा व्यक्ती असतो. कारण आज जर बघितलं तर आमदार खासदारांना जो मोठ्या स्वरूपात निधी येतो तितका तर नगरसेवकांना मिळत नाही. कारण आपली नाशिक महानगरपालिका ही आत्ता ब वर्ग महापालिका झाली. पण पाहिजे तेवढा निधी असेल, ती तरतूद आपल्याकडून म्हणजे दरवेळेस होत नाही. आणि डेव्हलप होणारा परिसर, कारण सातपूर अंबड हा MIDC भाग आहे, त्याच्यामुळे आपल्या नाशिकमध्ये येणारे सगळेच आजूबाजूचे जिल्हे असतील, तालुके असतील, तिथून येणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. आणि तितक्या प्रमाणात सुविधा देण्यासाठी प्रत्येक वर्षी काही नगरसेवकांना निधी तेवढा उपलब्ध होत नाही. मग दरवर्षी बजेटमध्ये जे कामं धरल्या जातात, मग ते आता म्हणजे आम्हाला आनंद वाटेल, मागच्या कार्यकाळात सुद्धा 22 कोटीचे रस्ते आम्ही केले. पण ते करून पण आज कुठेतरी रस्त्यांची कामं बाकी आहेत. त्याला कारण हेच आहे की डेव्हलप होणारा भाग. आणि हे जो काही निधी मिळतो तो निधी मिळत असताना त्याला प्रायोरिटी कुठल्या कामाला दिली पाहिजे.
कारण खूपदा आम्ही बघितलं आमचेच काही सहकारी फक्त हे काम चांगलं दिसावं म्हणून न खाली ड्रेनेज लाईन, न खाली पाण्याची लाईन टाकता फक्त रस्ता करून दिलाय. तर असं कुठलंही फसवेगिरीचं काम न करता रस्ता करण्याच्या आधी खाली पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, रस्त्याचं खडीकरण, त्याच्यावर पावसाळी लाईन आणि मगच रस्त्याचं डांबरीकरण, अशाच पद्धतीने आम्ही कामं केली, जेणेकरून जो निधी मिळतो शासकीय तो आपल्याच कररूपी निधी म्हणजे आपलाच पैसा असतो. बरोबर. त्यात विशेषतः मला उल्लेख करावा लागेल, आमच्या प्रभागामध्ये शिवनेरी कॉलनी म्हणून परिसर आहे. नवीन वसाहत झाली आणि ती वसाहत होत असताना सगळ्या बिल्डिंग झाल्या. त्याच्यामुळे तिथं राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होती. तर पावसाळ्याचे दिवस होते आणि मला फोन आला की ताई आपल्या इथे कधी रस्ते होतील. आम्हाला मुलांना शाळेत सोडायला सुद्धा पुढचं जे घर आहे त्यांच्या इथे ते आमच्या मुलांचे बूट धुवावे लागतात आणि मग मुलं आम्हाला स्कूल बसमध्ये बसवावे लागतात. आणि त्या सगळ्या महिला माझ्याकडे आल्या आणि मला म्हणे ताई हे बघा आमच्या मुलांना आम्ही घेऊन आलोय आणि अशी अशी परिस्थिती आहे, बरं रस्ता करायचा तर तो परत खोदला जाईल, कारण तिथे ड्रेनेज लाईन नव्हती पूर्ण त्या परिसरात. आणि मग त्या सगळ्या महिलांना घेऊन मी नाशिक महानगरपालिकेमध्ये गेले. सोनवणे सर म्हणून उपायुक्त होते तेव्हा, आणि त्या महिला आणि आम्ही त्यांना सत्य परिस्थिती सांगितली की प्रभागामध्ये ही अडचण आहे. म्हणजे त्यांचे पण आभार की त्यांनी त्याच दिवशी 80 लाखाची ड्रेनेज लाईन आमच्या त्या शिवनेरी कॉलनीमध्ये मंजूर करून दिली. सुंदर. म्हणजे प्रत्येक वेळेस जे काम असेल ते त्याच स्वरूपात मी प्रशासनाकडे मांडलेले, ती गरज. कारण पहिले गरज महत्वाची, दिखावा हा कितीही केला तरी शेवटी परमेश्वर आणि जनता हे तुमच्या कामाला बघत असते. आणि म्हणूनच मला वाटतं की 3 टर्म तुम्ही गाजवताय आणि आजही लोकांच्या तोंडी म्हणजे चर्चेत नेहमी तुमचंच नाव आहे. ह्या सगळ्या काळामध्ये पूर्ण जगाला थांबवणारी एक गोष्ट आपल्याकडे घडली, कोरोना महामारी आपण ज्याला म्हणतो. या केसमध्ये घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं, हॉस्पिटलला इतक्या अडचणी होत्या, हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मदतीकरता उभ्या होतात. ह्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांचं पाठबळ कसं मिळालं, नागरिकांना तुम्ही धीर कसं दिला किंवा तो प्रसंग कसा नक्की होता? खरं तर अशी महामारी येणं हे खूप दुःखद होतं आणि त्याच्यामुळे आज अनेक कुटुंब हे म्हणजे दुःखाला सामोरे गेले. आणि ती खरं तर डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हतं की आपण नक्की पेशंटवर काय ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि खूप मोठी भीती, आजारापेक्षा भीती जास्त नागरिकांमध्ये होती. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तो पहिले कर्तव्य हे होतं की आपण स्वतः न घाबरता आपण आपल्या नागरिकांना धीर दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस पहिली कोरोनाची लाट आली त्यावेळेस 350 ते 400 रुपये एका टेस्टचा खर्च होता. आणि मग मला जेव्हा नागरिकांचे फोन आले की ताई याच्यासाठी आम्हाला काहीतरी करा, कारण त्यावेळेस बऱ्यापैकी लॉकडाऊन लागलेलं होतं, रस्ते बंद होते. आणि मी विशेष आभार मानेल माझ्या पूर्ण जगदंब प्रतिष्ठानच्या सगळे माझ्या खांद्याला खांदा लावून माझे काम करणारे माझे सर्व कार्यकर्ते. मग शुभम असेल, वैभव असेल, आमचं प्रीतम असेल, सनी असेल, माझे धीर तुषार असतील, प्रकाश असतील. आम्ही म्हणजे आता सगळ्यांचीच नावं आता घेणं शक्य नाही. आमचे उमेश आहे, हे आमचं एक खूप मोठं माझे सगळे मुलं आहेत माझ्या खांद्याला खांदा, आणि त्यांच्या सोबतीने मी काम करत असते. कारण मी फक्त संकल्पना घेऊन येते आणि ती संकल्पना माझ्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझे सगळेच मुलं करत असतात. आणि हे करत असताना जेव्हा आमच्या अंगणवाडीमध्ये आम्ही फ्रीमध्ये ही टेस्ट मी ठेवली कोरोनाची, तर त्या परिसरातले सगळे लोक म्हणजे फोन केला माझ्या सासूबाईंना की सुवर्णाने इथे पेशंट एवढे बोलवले, मग आम्ही तर घरात बसलेलो आहे, मग आम्ही इथे पॉझिटिव्ह झालो तर काय करायचे. आणि त्याच दिवशी मला कमीत कमी 70-80 फोन आलेले होते की ताई उद्या आम्ही टेस्टसाठी येतो, खूप चांगलं काम केलं तुम्ही. आणि मग मी विचार केला, त्या म्हणे की नाही तू हे असं कसं काय करते, लोकांना जर कोणाला त्रास झाला तर ते तुला बोलतील, हे चुकीचं आहे. आणि मग विचार केला की काय केलं पाहिजे. आता लोकांना तर मी सांगितलंय तुम्ही या, ते तर उद्या येणार आहेत. बरोबर. मग माझं जे संपर्क कार्यालय आहे जिथे मी आज गेल्या 15 वर्षापासून जनतेला सेवा देते, त्या संपर्क कार्यालय मी नाशिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझं ओपन करून दिलं. आणि त्या संपर्क कार्यालयात सगळ्या नागरिकांच्या येणाऱ्यांचे मोफत कोरोना टेस्ट आम्ही चालू केल्या.
आणि टेस्ट केल्यानंतर जर आज 80 लोकांच्या त्यावेळेस टेस्ट एका दिवसाला झाल्या असतील तर त्यातले 20 ते 25 जण पॉझिटिव्ह येत होते. आणि ते पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांची नोंद ती महापालिकेच्या सगळ्या आशा सेविका असतील, नर्स असतील त्यांना देऊन त्यांच्यापर्यंत मेडिसिन पोहोचवणं असेल, त्यांचा घराचा परिसर, त्यांची बिल्डिंग सॅनिटाईज करणं असेल, हे सगळं काम आमचे कार्यकर्ते करत होते माझ्या मार्गदर्शनाखाली. आणि आनंद वाटतो की ही खरी लोकसेवा कोरोना काळात आम्ही सर्वांनी मनापासून केली. कार्यकर्त्यांची मदत नेहमी गरजेची असते, परंतु असं म्हणतात की कुठलंही शिप, कुठलंही जहाज जेव्हा चालतं त्याचा कॅप्टन तितकाच महत्त्वाचा असतो. आणि तुमचं ते नेतृत्व तितकं खंबीर आहे, म्हणून मला वाटतं की कार्यकर्त्यांची साथ पण तुम्हाला तशी लाभली आणि त्याप्रमाणे ती कामं सगळी होत गेली. तुम्ही कोविडचा उल्लेख केला. कोविडच्या काळात हे सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या केल्या, ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये असा एखादा प्रसंग जो ती मदत करत असताना किंवा ते काम करत असताना खूप तुम्ही भावनिक झाला आहात किंवा प्रसंगी रडू कोसळले असं काही? कोरोनाचे प्रसंग तर तसे सांगायला गेले तर 4-5 गोष्टी इतक्या अशा घडल्या की खरं तेव्हा असं वाटत होतं की मीच आता कुठेतरी स्वतःला सावरू शकत नाही. पण त्याआधी एक सांगते की कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना एक विचार आला की सगळे आता आरोग्याविषयी खूप जागरूक झाले. कोरोनानंतर प्रत्येक व्यक्तीला वाटायला लागलं खरोखर आपण, कारण शाळेत असताना आरोग्य हीच खरी धनसंपत्ती हे एक वाक्य राहायचं फळ्यावर. होय. आणि त्या वाक्याची किंमत त्या कोरोना काळात खूप जाणवली, म्हणजे खरी समजली. बरोबर. आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर डॉक्टर स्वागत तोडकर यांचं व्याख्यान आयोजित करायचं संकल्पना माझ्या मनात आली. आणि ती संकल्पना आल्यानंतर आम्ही डॉक्टर स्वागत तोडकर यांचं व्याख्यान आयोजित केलं. आणि खरं तर असं वाटत होतं की फक्त 400-500 लोक येतील, कारण कोरोनाची लाट ओसरते, थोड्या लोक बाहेर निघतायत, जास्त लोक येतील नाही येतील. आणि ते कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर एक आनंद वाटतो सांगायला की 3,500 लोक त्या कार्यक्रमाला आले. क्या बात आहे. हे आम्हाला पण अपेक्षित नव्हतं. मग तेव्हा असं म्हणजे खरंच मनात जेव्हा मी बोलायला उभी राहिली तिथे आभार मानायला वाटलं की नाही, परमेश्वर आपल्याकडून चांगलं कार्य करून घेतो. आणि निश्चित आपण आपल्या नागरिकांच्या मनात आपल्याबद्दलची भावना ही 100% अजून चांगल्या पद्धतीने आपण उमटवू शकतो. बरोबर. आणि त्यानंतर दुसरी जी लाट आली त्यामध्ये आमच्याच परिसरामध्ये गाडे म्हणून ताई आहेत, त्यांचा मला फोन आला की ताई माझे मिस्टरांना डायबिटीस आहे, ते पॉझिटिव्ह झाले, त्यांचा स्कोर 16 आहे आणि मी पण पॉझिटिव्ह आहे, तर आम्हाला कुठेच बेड मिळत नाहीये. आणि डायबिटीस पेशंट स्कोर पण 16च्या पुढे, त्या पण स्वतः पॉझिटिव्ह. आणि जेव्हा मी डॉक्टरांशी फोनवर बोलले की असं असं पेशंट आहे, तर ते बोलले की पेशंट तर सिरियस आहे, कारण डायबिटीस पण आहे. त्यांना मी बिटको हॉस्पिटलला पाठवलं, जागा म्हणजे बेड उपलब्ध करून दिला त्यांच्यासाठी. खरं तर त्यांना मी पाठवल्यानंतर मला वाटत होतं की कदाचित निरोप काही पण येईल, पण आनंद वाटतो की त्या ताईंनी माझे इतके आभार मानले. आजही म्हणजे माझी जीवाभावाची त्या मैत्रीण झाल्या. दिवाळीला, सणाला काही जर नवीन गोड पदार्थ केला तर पहिले त्या मला घेऊन येतात, कारण त्या म्हणे की आज जो माझ्या घरात जो आनंद आहे तो तुमच्यामुळे, की माझे पती आणि मी आम्ही सुखरूप दोघं जण कोरोनातून बाहेर पडलो आणि त्याला आधार आणि हिंमत तुम्ही दिली. त्यानंतर आमच्याच परिसरामधले एक पेशंट आहे की त्यांच्या 80 वर्षाच्या सासूबाई कोरोनाने पॉझिटिव्ह हॉस्पिटलला ॲडमिट होत्या, त्या बऱ्या झाल्या, पण कुठलाही रिक्षावाला, कुठलाही गाडीवाला त्यांना घेऊन घरी येत नव्हतं. त्यावेळेस आमचं शुभम स्वतः रिक्षा चालवत घेऊन गेला एकाची घेऊन आणि त्या आजींना घेऊन घरी सोडलं, कारण तीच खरी वेळ होती. लोकप्रतिनिधींनी पण माणुसकी खरी दाखवायची गरज होती. आणि त्यावेळेस मला वाटतं की आम्ही 100% नागरिकांची सेवा केली. मग नंतरच्या काळात केलेलं लसीकरण असेल, त्यासाठी आम्ही आमचे ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये लसीकरण उपलब्ध करून दिलं. लसीकरण केल्यानंतर त्या काळामध्ये ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले किंवा कदाचित एखाद्याचे दोन्ही पण पालक वारले, ते आम्ही 1700 फॉर्म त्या मुलांचे भरून आम्ही समाज कल्याण विभागामध्ये दिले. आणि आनंद वाटतो की आज त्या मुलांना सुद्धा दर महिन्याला शिक्षणासाठीची मदत त्यांच्या खात्यावर जमा व्हायला लागली. म्हणजे
शिक्षण, आरोग्य कसं चांगलं ठेवायचं ह्याचं, आणि प्लस तुम्हाला परत कोरोनासारखी महामारी आली तर तुमचं संरक्षण व्हावं यासाठीचं लसीकरण, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या दोन्ही लाटेच्या काळामध्ये केल्या. म्हणजे प्रत्येक वेळी राजकारण बाजूला ठेवून फक्त समाजकारणाचा विचार करत गेला, आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळी लोकांनी तो विश्वास तुमच्यावर दाखवत गेले. ताई, इतकी सगळी कामं तुम्ही इतक्या गेल्या वर्षांमध्ये केली, आणि खरं तर जनतेचा हा आशीर्वाद, हे पाठबळ तुमच्या सोबत आहे. म्हणून गोष्टी खूप उत्साहाने तुम्ही सगळ्या गोष्टी करतायत, सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत. परंतु कुठेतरी चांगली कामं करत असताना तीच चांगली कामं काही लोकांच्या डोळ्यात खुपतात. खुपतात हाच शब्द मी खरं तर वापरेल इकडे, आणि ती लोक टीका करायला चालू करतात. इतकी सगळी विकास कामं करत असताना अशा कुठल्या टीकांना तुम्हाला सामोरं जायचा कधी प्रसंग आलाय का? हो, माझ्या परिसरामध्ये फडोमळा ही नवीन नवीन कॉलनी डेव्हलप झाली. म्हणजे जसं मी तुम्हाला शिवनेरी कॉलनीचा उल्लेख केला, तसंच कामगार वस्तीचा भाग असल्यामुळे फडोमळा या परिसरामध्ये अनेक बिल्डिंग कमी वेळात उभ्या राहिल्या. आणि तिथे त्यावेळेस कच्चे रस्ते होते आणि रस्त्याच्या लगत एक विहीर होती. तर विहीर मी बऱ्याचदा सांगितलं प्रशासनाला किंवा संबंधित आधीचे जे त्यांची जागा होती त्यांना. पण आम्ही आज काय करू, उद्या त्याच्यात नियोजन करू असं करत असताना खरं तर त्या विहिरीमध्ये पाणी होतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पण जमा झालेला होता का. आणि मी विचार करायची प्रत्येक वेळेस की जर एखादा टू व्हीलरवाले बिचारे जर पावसाळ्यामध्ये त्याच्यात रस्ता निसरडावर राहतो, जर गेले तर कदाचित त्या कुटुंबाला कळणार सुद्धा नाही की आपली घरातली व्यक्ती कुठे गेली. बरोबर. आणि एक दिवस शाळेची स्कूल व्हॅन त्या म्हणजे त्या विहिरीमध्ये जाता जाता दगडाला अडकली म्हणून थांबली. अरे देवा. आणि भरलेली स्कूल व्हॅन होती मुलांची, 1ली ते 4थी पर्यंतचे मुलं मुली होती. आणि मला तिथल्या नागरिकांनी फोन केला की ताई असं असं आज स्कूल व्हॅन जाता जाता राहिली. आणि मग कुठेतरी म्हटलं आता ह्याच्यावर काहीतरी विचार करावा लागेल. आणि मग मी बांधकाम विभागाला कळवलं संबंधित, तर त्यांनी तिथे कठडा बांधायला चालू केलं. तर कठडा हा तिथे उपाय नव्हताच, कारण बरोबर. मग मी स्वतः तिथे गेली, JCB बोलवला प्रायव्हेट, आणि ती विहीर तिथं बुजवली. ती विहीर बुजवत असताना मला तिथल्या काही लोकांनी माझ्या तोंडावर काही चुकीचे शब्द वापरले, म्हणजे की आता ते मी इथे सांगणार नाही, म्हणजे की तुला वैयक्तिक काही जागा नाही आहे इथे म्हणून तू आमच्या जागेतली विहीर बुजवते किंवा काय. पण मी त्यावेळेस ठामपणे उभी होती, माझे पती माझ्यासोबत होते. मी त्या काकांना कुठलंही उत्तर दिलं नाही, कारण मला माहिती होतं की आज जर इथे मुलं गेले असते तर कितीतरी कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असता. कितीतरी पुढच्या पिढीचं, म्हणजे ज्यांना आज पुढचे स्वप्न आहे ती पिढी आज गेली असती. आणि त्याच्यामुळे मी न डगमगता मी ते ऐकत राहिली आणि ती विहीर मी बुजवली. आनंद वाटतो की आज कोणालाही त्या विहिरीची आठवण येत नाही, पण तिथे आठवण केल्या जाते की सुवर्णाताईंनी उभं राहून ती विहीर बुजवली आणि आज त्या परिसरामध्ये ते कुठलाही तो त्रास राहिला नाही. आणि कदाचित ह्याच सगळ्या गोष्टी आहेत की ती सगळी मुलं असेल, त्यांची फॅमिली असेल, आजही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे सगळं विचारत असं थोडंसं एक आउट ऑफ द ट्रॅक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर कसमादे पट्टा म्हटलं किंवा ऐरणी भाषा आपण जर म्हटलं तर खरं तर ही फक्त भाषा नाही आहे किंवा बोली भाषा नाही, तर ही ओळख, एक संस्कृती आहे. तर या संस्कृतीबद्दल तुमचं एक्झॅक्टली मत काय? ही संस्कृती खरं तर प्रत्येक व्यक्ती जिथे जन्माला येते, ज्या समाजात, ज्या भागात त्यांची जी बोलीभाषा असते, निश्चितच जेवढी आई प्रिय असते तेवढीच ती बोलीभाषा प्रिय असते. ताई, खरं तर थोडंसं आउट ऑफ द ट्रॅक एक प्रश्न विचारायची इच्छा होते मला. कसमादे पट्टा म्हटलं की ऐरणी भाषा खरं तर येते, आणि ऐरणी फक्त भाषा, बोली भाषा नाही येते, ऐरणी संस्कृती आहे. आणि आपण ज्या प्रभागात, ज्या एरियामध्ये राहतो, खरं तर तिकडे कसमादे पट्ट्याचं खूप जवळचं नातं आहे. तर कसमा आणि खानदेश. होय, कसमा आणि खानदेश यांचं खूप जवळचं नातं आहे ह्या सगळ्या प्रभागाशी. तर माझ्या तिथल्या ऑडियन्सला मला तुमच्याकडनं जर 2 शब्द तुम्ही बोलू शकलात तर आनंद होईल. त्यांचे आणि माझे म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये खूप म्हणजे म्हणता येईल की जसे माझे सगळे नातेवाईक, ओळखीचे, सासरचे, माहेरचे माझ्यासाठी मदत करतात, तशीच मदत मला कायम त्या दोन्ही भागातल्या माझ्या मतदारांची होते, बंधू भगिनींची होते. त्यांचे आणि माझे म्हणजे इतके चांगले ऋणानुबंध आहे की मी त्यांच्या प्रत्येक गावात सुखाला, दुःखाला, लग्नाला, कार्याला
जाते आणि माझ्या प्रचारामध्ये बहुसंख्येने ते हजर असतात. हा मला प्रत्येक निवडणुकीचा अनुभव आहे. ते मना करता उभा रास, मी त्यास न करता उभी रास. खरं तर ताई, ह्या 2 वाक्यांनी मला असं वाटतं की आपण आपल्या प्रभागाकरता किंवा आपल्या लोकांची किती तुमची नाळ जोडली गेली हे दिसून येत आहे. हेच सगळं होत असताना बरेचसे प्रश्न पण तिकडे, जसा एक प्रश्न जर आपण घ्यायचं म्हटलं तर पाणी प्रश्न खरं तर खूप गहन होता आणि त्यावेळेस सत्तेतही आपणच होतो. सत्तेत आपलीच लोक असताना आपण त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. तो प्रसंग नक्की कसा होता? नाही, हे बघा, जेव्हा नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो ना, तेव्हा मी हे राजकीय विचार थोडे बाजूला ठेवते, की सत्ता आपली आहे. कारण निश्चितच सत्तेवर असणारा पक्ष हा जनतेला सेवा देण्यासाठी तत्परच असतो. पण प्रशासन कुठेतरी त्यांचा कामामध्ये जी दिरंगाई असेल, दुर्लक्षपणा असेल, ही प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठी त्यांना आम्ही वेळोवेळी, कारण प्रत्येक वेळेस फक्त आंदोलन ही माझी भूमिका नसते. त्यांना प्रत्येक वेळेस आपण त्या गोष्टीची फोनवर असेल, भेटून जाणीव करून देत असतो, की ह्या स्वरूपाची तक्रार आहे आणि त्याची जर दखल घेतल्या गेली नाही, तर कुठेतरी शिवसैनिकाला आंदोलन करावंच लागतं. बरोबर. कारण ज्यावेळेस प्रभागामध्ये समांतर पाण्याची एक्सप्रेस लाईन टाकण्यात आली, ती लाईन टाकताना वेळोवेळी आम्ही सूचना केल्या होत्या, की कशी कशी लाईन जोडावी लागेल जेणेकरून पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. पण 2020 ची गोष्ट आहे, की ती लाईन टाकल्यानंतर प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक भागामध्ये पाणी जात नव्हतं आणि गेले 4 महिने आम्ही अधिकाऱ्यांना सांगत होते, की पाणी जात नाहीये, तुम्ही त्या ज्या काही लाईनी कुठे चुकीच्या जोडल्या असतील त्या व्यवस्थित दुरुस्त करून जोडाव्या. तर त्यांच्याकडून त्या कामाची दखल गेली नाही आणि माझ्या मते लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली होती आणि मी त्यावेळेसच्या विभागीय अधिकाऱ्यांना भेटायला गेले, की आमच्या महिलांचं तुम्ही ऐकून घ्या, की आम्ही किती दिवसाचं सांगतोय. बरोबर. आम्ही 100-150च्या वर आम्ही महिला होतो आणि त्यांनी त्यावेळेस जवळ असून सुद्धा त्या आल्या नाही आणि मग कुठेतरी जनतेचा आक्रोश आणि होतो. मग मी त्यावेळेस जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी ज्या रूममध्ये बसलेले होते त्या कार्यालयात, मी त्यांना कोंडून घेतलं कुलूपला. अरे बापरे! म्हणजे माझ्यावर तो गुन्हा पण दाखल झाला होता. बरं. की म्हणजे ती त्यावेळेस म्हणजे असलेला तो जनतेच्या तक्रारींचा, जनतेच्या त्रासाचा तो उल्लेख होता. म्हणजे उद्रेक असा म्हणावा लागेल तो. मग झालं म्हणजे, पण त्यानंतर पाणी सुरळीत झालं आणि ते सुरळीत झाल्यानंतर खरं तर थोडा प्रश्न असा पण येतो, की जो आमचा प्रभाग क्रमांक 28 आहे, हा तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, की दरवर्षी आज तिथे 60-70च्या वर नवीन वसाहत म्हणजे नवीन बिल्डिंग उभ्या होय, राहतात. होय. आणि बिल्डिंग ज्या वेळेस उभ्या राहिल्या, आता बिल्डिंग होत असताना एकाच वेळेस तिथे 20 कुटुंब, 40 कुटुंब, 30 कुटुंब राहायला येत असतात. आणि जेव्हा त्या एरियातली लोकसंख्या वाढते, तेव्हा सगळ्यात पहिला इफेक्ट हा पाणी आणि ड्रेनेज लाईन याच्यावर होत असतो. आणि त्याच्यासाठी ती पण आम्ही पूर्वकल्पना देऊन त्या दृष्टीने सुद्धा नियोजन करून प्रशासनाला वेळोवेळी सांगून, पाण्याची वेळ बदलून, वॉलचं नियोजन करून, कारण फक्त आम्ही लोकप्रतिनिधी आहे म्हणून दादागिरी करून फक्त अधिकाऱ्यांना राबवून घ्यायचं किंवा पाहिजे तसं करून घेणाऱ्यातली मी नव्हे. टेक्निकल दृष्ट्या जे शक्य आहे तेच कामं आम्ही त्यांना सांगतो. आणि हे करत असताना सुद्धा जर त्यांनी आमच्या प्रश्नाची दखल घेतली नाही, आमचा भाग हा पाण्यापासून वंचित होत होता. म्हणजे सणासुदीला सुद्धा पाणी येत नव्हतं. त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं. मी, माझे सहकारी नगरसेवक दीपक दातीर, आम्ही 5 बसेस म्हणजे महिलांना सांगायला सुद्धा गेलो नाही, की आपल्याला बसमध्ये जायचे. त्या आंदोलनासाठी स्वतःहून आल्या आणि 5 बसेस भरून आम्ही राजीव गांधी भवन समोर आंदोलन केलं. म्हणजे काही महिला तर स्वतःच्या गाडीने आज तिथे दाखल झाल्या आणि आम्ही 3 तास राजीव गांधी भवनच्या पायऱ्यांवर बसलो आणि माझ्या मते 500च्या वर महिला आणि सगळे कार्यकर्ते होतो. आणि आमचे मुद्दे पण त्यावेळेस असं नाही, की फक्त आंदोलन आहे, पाणी द्या. आम्ही टेक्निकल मुद्दे त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितले, की ह्या जर दुरुस्त्या तुम्ही तुमच्या या पाण्याच्या लाईनमध्ये केल्या, ते निश्चितच आपल्या भागातला पाणी प्रश्न सुटेल. आणि हे आंदोलन नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिलं एवढं मोठं आंदोलन असेल, की बस भरून नागरिक गेले लोकप्रतिनिधींसोबत आणि प्रशासनाला जाब विचारला आम्ही. खरं तर आपल्या राज्याला म्हणजे महाराष्ट्राला असेल, देशाला असेल, महिला नेतृत्वाची खूप जुनी पार्श्वभूमी, म्हणजे राजमाता जिजाऊ असतील, महारामाई असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्या लोकांनी प्रसंगी
शस्त्र हातामध्ये घेऊन काही गोष्टी केल्या आणि म्हणून आजपर्यंत महिला उभ्या राहिल्या आहेत. आणि तुम्ही आत्ता जे उत्तर दिलं की प्रशासकीय अधिकाऱ्याला तुम्हाला कोंडावं लागलं या गोष्टींकरता, मला असं वाटतं की माझा जो पुढचा प्रश्न होता की ह्या टर्मला मतदारांनी तुम्हाला परत का निवडून द्यावं, त्याचं उत्तर तुम्हीच दिलंय. आय थिंक हा प्रश्न मित्रांनो विचारण्याची गरज वाटत नाहीये. कारण जी व्यक्ती प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत जर हे काम अशा प्रकारे वागून जर तुमच्याकरता लढत असेल, मला वाटत नाही की आपण त्यांना जास्त प्रश्न विचारले पाहिजे. ताई, गेल्या बऱ्याच वेळापासून आपण खरं तर चर्चा करतोय आणि ह्या चर्चेचा एक अंत आपल्याला कुठेतरी करावा लागेल. त्यानंतरच पुढे नवीन सुरुवात करता येईल. त्या आधी जे आता आज तुम्ही बघितलं की एकच उदाहरण मला द्यायचंय, म्हणजे कुठेतरी मला पण आज काल आणि आज जेव्हा हे 2 वाक्य आले तेव्हा मला पण खूप आनंद वाटला या वाक्यांचा. म्हणजे त्या भगिनीने माझ्याजवळ जी भावना व्यक्त केली. खरं तुम्ही बघितलं की येत्या 15 जानेवारीला मतदान आहे नाशिक बरोबर. महानगरपालिकेचं. 4 वर्षाच्या म्हणजे 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता आपण सर्वच नाशिककर निवडणुकीला सामोरे नक्कीच. जातोय. आणि हे करत असताना आम्ही आज प्रभागामध्ये प्रचार करतोय, पत्रक वाटतोय, नागरिकांच्या भेटीगाठी घेतोय. आणि हे भेटीगाठी घेत असताना कालच एक ताई त्यांना आम्ही कॅलेंडर दिलं, पत्रक दिलं. मी माझे सहकारी नगरसेवक दीपकजी दाते आणि त्यांना सांगितलं की ताई 15 जानेवारीला मतदान आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मतदान करा. तर त्यांनी सांगितलं शिंदे साहेबांच्या फोटोवर म्हणे तुम्ही ह्या पक्षाचे आहेत. मी तुम्हाला मतदान करेल आणि मला तर काही त्यांच्यापर्यंत जाता येणार नाही, पण तुम्ही त्यांना सांगा की त्यांनी 12वी नंतरचं मुलींचं शिक्षण जे मोफत केलं ना, त्याच्यामुळे माझ्या मुलीला इंजिनिअरिंगला माझी परिस्थिती नसताना सुद्धा ॲडमिशन मिळालं. मी साहेबांचे खूप खूप ऋणी आहे. त्यांना माझा निरोप पोचव. हेच आशीर्वाद आहे आणि हेच आशीर्वाद आपल्याला पुढे घेऊन जातील आणि 3 नाही, अशा असंख्य टर्म आपल्याला पुढे करायच्या आहेत. त्याचसोबत अजून एक उदाहरण देईल की लाडकी बहीण ज्याच्यावर विरोधकांनी खूप टीका केली. होय. पण ती टीका ते विरोधक म्हणून करतात. पण आज जर तुम्ही माय भगिनींची जर प्रतिक्रिया ऐकल्या ना, मला कालच एका ताई संध्याकाळी बोलल्या. ताई म्हणे ह्या वर्षी दिवाळीला माझ्या पार्लरमध्ये खूप गर्दी होती. म्हटलं का ताई? म्हणे ताई अहो साध्या म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला सुद्धा आल्या आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमच्या पार्लरमध्ये जे भारीतलं फेशियल असेल ना ते मला करायचं. क्या म्हटलं बात का आहे. हो ताई? म्हणे नाही नवऱ्याकडे मागितले तर कधी आमच्याकडचे पण आम्ही एवढे पटकन खर्च करत नव्हतो. पण आमच्या भावानी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पैसे पाठवले. त्या पैशातून आम्हाला चांगलं फेशियल करायचं. म्हणजे या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे फेशियल असेल, फेशियल ही एक त्यांची कारण प्रत्येक महिला ही कुटुंबाला वेळ देत असताना कुठेतरी तिच्या आवड, तिची सवड याचा त्याग करत असते. आणि ते ₹1500 आपल्याला म्हणजे ₹1500 ह्या ₹1500 कितीतरी भगिनींना त्यांचं कुठलं एक छोटंसं स्वप्न पूर्ण करता आलं. बरोबर. कोणी भिशी लावली असेल, कोणी बचत गटामध्ये त्या माध्यमातून म्हणजे त्यांचं पैसे सेव्हिंग झाले असतील किंवा कधी नवऱ्याकडून पैसे न मागता स्वतःला काहीतरी घ्यायचं असेल, ती गोष्ट त्यांना त्या काळात करता आली. आणि खरं तर आपल्याकडे संस्कार आहेत, आपल्याकडे सांगतात, की बहिणी भाच्यांचे आशीर्वाद घ्यावे. बहिणी भाच्यांसाठी करावं, ते आशीर्वाद खूप चांगले असतात आणि पुढच्या पिढीपर्यंत मावतात. आणि मला वाटतं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे त्याच्यामध्ये खूप यशस्वी ठरले, की एवढ्या बहिणींचे आशीर्वाद त्यांनी मिळवले. कारण ती बहीण आर्थिकदृष्ट्या समृद्ध करतानाच साहेबांनी बस म्हणजे एसटी बसच्या तिकिटामध्ये जी 50% सवलत दिली. त्याच्यामुळे माझे एक म्हणजे माझ्या कामाला असणाऱ्या ताई बोलल्या, "ताई माझी आई आहे ना दर महिन्याला माझ्याकडे भेटायला येते." म्हटलं का? म्हणे आता तिला 50% द्यावे लागतात ना पैसे, अर्धच तिकीट आहे. म्हणजे इतकं मोठं स्वातंत्र्य, इतकं मोठं पाठबळ या भावानी शिंदे साहेबांनी दिलं आणि निश्चितच त्यांच्या मागे एवढ्या सगळ्या माय-माऊलींचे आशीर्वाद आहे. आमच्यासारख्या महिला लोकप्रतिनिधींना आज मला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि तुम्ही विचारलं नाही तरी मी सांगते, की आत्तापर्यंत पक्ष नेतृत्व मुंबईपर्यंत आपल्या नागरिकांचे काही प्रश्न असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, कोणाच्या ॲडमिशनचं काम असेल, काही कोणाच्या कंपनीमध्ये कोणाला काही अडचण येत असेल, तर ते सोडवण्यासाठी आजपर्यंत कोणी लोकप्रतिनिधींना सुद्धा पटकन तिथपर्यंत पोहोचवता येत नव्हतं. होय. पण आदरणीय शिंदे साहेबांची टीम इतकं छान काम करते, की आम्ही इथून फोन केला की संबंधित व्यक्तीला लीलावती म्हणा किंवा जे हॉस्पिटलला ॲडमिट करायचंय, आर्थिक मदत पाहिजे.
किंवा बिलामध्ये सवलत पाहिजे, तर ते काम सुद्धा होतं. इतकं ग्राउंड लेवलचं काम साहेब आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळेजण करत असतात. बरोबर. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचसोबत तुम्ही एक प्रश्न मला विचारला नाही, पण मी स्वतःहून सांगते की रस्ता, लाईट, पाणी आम्ही तर केलंच. म्हणजे 4 वर्ष प्रशासन होतं, पण त्या प्रशासनाच्या कार्यकाळात सुद्धा माझं संपर्क कार्यालय चालू होतं. तिथून प्रत्येक नागरिकांच्या समस्येचं निवारण होत होतं. त्याचसोबत आनंद दिघे नागरी सहायता केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आपण चालू केलं आणि त्या केंद्राच्या माध्यमातून आज 500 महिलांपर्यंत त्या कुठल्या कुठल्या योजनांमध्ये त्या महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, हे पात्र होतात. ही पूर्ण लिस्ट आम्ही त्या योजनेच्या माध्यमातून, ती फाईल आम्ही प्रत्येक घराघरात आमची ती गेली. त्याचसोबत हे सगळं करत असताना महिलांसाठी प्रशिक्षण दिले फ्रीमध्ये. त्या प्रशिक्षणातून त्या जे काही शिकल्या असतील त्याच्यासाठी त्यांना एक रोजगार कसा म्हणजे मार्केटमध्ये व्यवहार कसा करावा आपण उत्पादित केलेल्या वस्तूंचा, यासाठी गेल्या 7 वर्षापासून आपण आनंद मेळाव्याचं आयोजन करतो. अल्प दरामध्ये आपण त्यांना तिथे स्टॉल उपलब्ध करून देतो आणि ते स्टॉल 5 दिवसामध्ये त्या आनंद मेळाव्यामध्ये लाखोंची उलाढाल होत असते. आणि माझी प्रत्येक महिला त्या आनंद मेळाव्यामध्ये इतकी खुश होऊन जिने स्टॉल लावला, ती त्याच्यातून आनंदाने एकच सांगते की ताई, तुझ्यामुळे आम्हाला डेअरिंग आली, तुझ्यामुळे आम्ही व्यवसाय करायला लागलो. आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे 15 दिवसापूर्वी आज गट स्थापन झाल्यानंतर जी प्रत्येकाची इच्छा होती की आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे, म्हणून मी उद्योजकता होणार ही कार्यशाळा मी आयोजित केली. फक्त 2 दिवस आधी नियोजन केलं, कारण प्रचाराची सगळी धामधूम होती आणि कार्यक्रमाच्या नियोजनाला वेळ कमी मिळाला. आणि फक्त व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले, गटाच्या अध्यक्षांना फोन करून सांगितलं आणि मी उद्योजिका होणार या कार्यशाळेला आमच्या 700 ते 800 महिला आल्या. त्याचसोबत 100 मुलं आले की त्यांना सुद्धा तो मेळावा म्हणजे येणं आणि त्याच्यातून शिकणं गरजेचं होतं. म्हणजे फक्त खोटे आश्वासनं न देता खऱ्या अर्थाने समृद्ध करणं, हे मी माझं कर्तव्य केलं. त्याचसोबत महिलांचं मनोरंजन पण झालं पाहिजे, म्हणून दरवर्षी आपण महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करत असतो. मग त्या महिलांसाठी आपण नटरंगी नार हा सुरेखा पुणेकरांचा लावण्यांचा कार्यक्रम ठेवला होता आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद माझ्या सगळ्या महिला भगिनींनी दिला आणि त्याचा 8 ते 10 हजार महिलांनी आनंद घेतला त्या कार्यक्रमात. एका लग्नाची पुढची गोष्ट हे प्रशांत दामलेंचं नाटक आपण ठेवलं होतं. दरवर्षी महिला नवरात्र आपण आयोजित करतो. म्हणजे इतके उपक्रम करत असतो ना की समाजकारण म्हणून, कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण आहे, 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच विचारधारेने आम्ही सर्वजण काम करत असतो. मला असं वाटतं की एक खंबीर नेतृत्व साहेबांच्या तालमीत तयार झालं आणि त्याप्रमाणे या सगळ्या कामं होतात. तुम्ही आता जो कामांचा उल्लेख केला, खरं तर ह्याच सगळ्या गोष्टींची गरज असते प्रत्येक नागरिकाला, ती महिला असेल किंवा पुरुष असेल. आणि तुम्ही जो महिलांचा उल्लेख केला, म्हणजे चूल आणि मूल हे जे समीकरण होतं, त्या समीकरणातून महिलांना बाजूला काढून किंवा बाहेर काढून ते त्यांच्या पायावरती कशा उभ्या राहतील, त्या उद्योजक कशा घडू शकतील आणि मग फॅमिलीसोबत आनंद कशा घेऊ शकतील, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही इतके वर्ष जे काम करत आलात, हेच सगळे आशीर्वाद तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण कामात येतील. आणि परत एकदा आम्हाला तुम्हाला तसंच बघता येईल 100%. आपण ह्या चर्चेची सांगता करत असताना खरं तर एक रॅपिड फायर राऊंडने आपण सांगता करतोय. काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आणि उत्तर 1 शब्दामध्ये अपेक्षित आहे. त्यातला पहिला प्रश्न मी घेतोय, संघर्ष म्हणजे काय? मी. क्या बात आहे. सत्ता, जबाबदारी की संधी? जबाबदारी. पराभव, वेदना की धडा? धडा. विकास, दिखावा की गरज? गरज. जनता, कुटुंब की मतदार? कुटुंब. जो उमेदवार, जो व्यक्ती, जी महिला जनतेला कुटुंबासारखं सांभाळत असेल किंवा जनता म्हटल्यानंतर कुटुंब हा शब्द पहिला जर येत असेल, तर खरं तर मित्रांनो अशाच व्यक्तीची, अशाच नेतृत्वाची आणि अशाच चेहऱ्याची आपल्याला गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदान आपण करू, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा. आपल्याला मतदार म्हणून जी व्यक्ती बघते त्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचंय, की जी व्यक्ती आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून आपल्याकडे बघते अशा व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचंय. हा सगळा विचार, सारासार विचार करून बटन दाबा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या, हेच सांगेल. कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि राजाने व्यवस्थित विचार करून काही गोष्टी निवडायच्या असतात. व्यवस्थित विचारपूर्वक सगळ्या गोष्टींचा विचार करा. पुन्हा 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 गोष्टी आठवा की कोणी आपल्याकरता नक्की काय केलंय, कुठल्या काळात कोण आपल्याकरता उभा राहिलाय, या गोष्टींचा विचार करा आणि आपल्याला कुटुंब म्हणून
उभं करणाऱ्या व्यक्तीलाच पुन्हा एकदा उभं करा, हीच विनंती एकदा पुन्हा करतो आणि तुर्तास थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.